बली निशान 11 संघ हे दोन्ही संघ पाहता आपण पहिल्या दिवसामध्ये खेळत असताना नाणेफेकी जिंकली जिमी 11 या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। चला सामना लगेचच स्टार्ट होईल यावरती लक्ष असू द्या। जी नियम आलोय ती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल आणि दोन्ही संघाने लक्ष द्या, थोडासा फास्टली खेळायचं आहे कारण या स्पर्धेचा पहिला दिवस पाहता आपण आणि पहिल्या दिवसामध्ये पाहता आपण उद्घाटनेमध्ये थोडासा वेळ खर्च केला, त्याच कारणाने थोडासा आपण मैदानाच्या आतमध्ये फास्टली उतरायचं आहे। हॅलो चेक। जे काही महत्त्वपूर्ण सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। 8 षटकांचे सामने आपण खेळत आहोत। 8 षटकांमधील पहिले 2 पॉवर प्लेचे षटक हे मॅन्डेटरी असतील, म्हणजे कंपल्सरी पहिले 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील। पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू आउटफील्डमध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील आणि पहिल्या 5 ओव्हरच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करायचा याची नोंद घ्या। खास करून पंचांना देखील आयोजकांच्या वतीनं मग 8 ओव्हरच्या मॅचेस असतील। पहिले 2 षटक पॉवर प्लेचे मॅन्डेटरी असतील। पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू आउटफील्डमध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 3। पहिल्या 6 ओव्हरच्या आतमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले मिळू शकतो, अन्यथा तुम्ही 6 ओव्हरच्या आतमध्ये तो पॉवर प्ले घेतला नाही तर पंचांच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीनं 7व्या ओव्हरमध्ये तुम्हाला तो मॅन्डेटरी पॉवर प्ले दिला जाईल याची नोंद घ्या। बॅटिंग पॉवर प्ले यूज करण्याची तुमच्याकडे 6 षटकं असतील। 6 षटकाच्या आतमध्ये तुम्ही कधी लागला तरी बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता। जर तुम्ही 6 ओव्हरच्या आतमध्ये जर पॉवर प्ले यूज केला नाही तर पंचांच्या वतीनं 7व्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी पॉवर प्ले दिला जाईल याची नोंद घ्या। एक इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आपण या ठिकाणी ठेवत आहोत। प्रत्येक संघाला एक मॅच साठी एक इम्पॅक्ट प्लेअरचा नक्कीच आपण अनुवादन देत आहोत। 8 षटक फेकण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 5 गोलंदाजाचा वापर करावा लागेल याची नोंद घ्या। बॉल कधी फुटला, हरवला, डॅमेज झाला, भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल याची सर्व संघांना आणि संघ कर्णधारांना नोंद घ्या। 8 षटकांचे मॅचेस आपण खेळत आहोत। एक ब्लॅक स्क्रीन एंड कडून आपण गोलंदाजी करणार आहोत आणि एक स्टेजच्या मेन स्टेजच्या दिशेतून, म्हणजे 4 षटकांचे दोन्ही एंड, तर दोन्ही एंड कडे वेगवेगळ्या चेंडूंचा वापर आपण करणार आहोत। म्हणजे एका इनिंग मागे 2 चेंडू असतील याची नोंद घ्या। कधीही चेंडू हरवला, फुटला, डॅमेज झाला, भिजला, काही पंचांना आक्षेप आला चेंडूवरती तर कुठल्याही क्षणाला नवीनच चेंडू दिला जाईल। मग तो पहिल्या ओव्हरमध्ये असू द्यात किंवा शेवटच्या ओव्हरमध्ये, तर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये असू द्यात किंवा अंतिम ओव्हरमध्ये कधी बॉल फुटला, भिजला, हरवला, डॅमेज झाला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल याची आपण नोंद घ्या। महत्त्वपूर्ण काही नियम होते मांडा प्रीमियर लीगचे, काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च करण्याचा प्रयत्न सातत्याने हे प्रीमियर लीग करत आलेला आणि तेच आयोजन कमिटीच्या वतीने जे काही महत्त्वपूर्ण नियम होते ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। हॅलो,
मुख्य व्यासपीठावरती काही मुख्य प्रमुख मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लगेचच आम्ही मान्यवरांचं भव्य स्वागत या व्यासपीठावरती करत आहोत. श्रीमान चंद्रकांतजी पाटील साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही नानांना विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या संपूर्ण स्पर्धेचे भव्य उद्घाटन सोहळा पार पाडल्याच्या नंतर हा भव्य सन्मान सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं मायाशी आणि प्रेमाची उबदार शाळ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून मोमेंटो देऊन आपण चंद्रकांत पाटील साहेबांना सन्मानित करत आहोत. महत्वपूर्ण आपण वेळ आपल्या या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार पाटील साहेब आपला आम्ही करत आहोत. श्रीमान विनोद दादा भोईर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत जे सामन्यांचा आनंद घेतात. त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आयोजकांच्या वतीनं आपला आम्ही छोटासा सन्मान करत आहोत. आपण जगन्नाना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं करत आहोत. हे संपूर्ण चमचमत्या ट्रॉफेज, गोल्डन आणि सिल्वर प्लेटेड ट्रॉफेज हे दिलदार पुरस्कार आहेत. आम्हाला सर्व ट्रॉफेजचे पुरस्कार ते राहिलेले ते दिलदार व्यक्तिमत्वांचा आम्ही भव्य सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला 8 षटकांच्या मॅचेस आहेत त्यामुळेच आयोजकांच्या वतीने जो काही निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. प्रत्येकी 8 षटकांच्या मॅचेस आपण खेळवणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच वेळेच्या संदर्भात आयोजकांना तुम्हाला नक्कीच कोऑर्डिनेट करणं हे महत्त्वपूर्ण असेल. तिन्ही ऑफिशियल पंचांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं आमच्या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. मांडा प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर महत्त्वपूर्ण भूमिका आली पंच म्हटल्याच्या नंतर न्यायदेवता आणि न्यायदेवता म्हटल्याच्या नंतर जज आणि आज तिन्ही ऑफिशियल पंचांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करत आहोत. आणि त्यांच्याच वतीनं बघा मांडा प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर नेट आणि थेट निर्णय लावले जातात. पंच कमिटी खऱ्या अर्थानं कडक आहे त्यामुळेच तुमच्यावरती नेट आणि थेट नक्कीच निर्णय लावले येतील. तर आपण नियमांचं पालन करूनच स्पर्धा खेळाल याची आपण आयोजकांच्या वतीनं अपेक्षा करत आहोत. साईड स्क्रीनच्या अगदी समोर पंचांच्या पाठीमागे जे जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेले आहेत आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की आपण ताबडतोब त्या ठिकाणाहून उठा. आपल्याला प्रेक्षक गॅलरी बनवण्यात आलेली आहे. जे कोणी व्ह्यूअर्स स्पेक्टेटर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बघा स्टेजच्या डाव्या साईडला स्वर्गीय रवींद्रजी पाटील स्टँड आपण ठेवण्यात आलेल्या स्मरणार्थ. त्यानंतर संतोषजी भोईर साहेबांच्या खऱ्या अर्थानं स्टँड आपण ठेवण्यात आलेला आहे. तिन्ही ऑफिशियल पंचांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. पंच अभय पाटोले सर आहेत, मुन्ना पठाण सर आणि संदेश किस्मतराव सर मॅन फ्रॉम शहापूर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या वतीनेच आम्ही सर्वांचं हार्दिक असं स्वागत करत आहोत. प्रत्येक इनिंग मागे आपण प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू उपलब्ध करून देत आहोत. तो फक्त बिमरसाठी असेल याची नोंद घ्या. कुठलाही एज, लेग बिफोर द स्टम्प्स, LBW, वाईड या सर्व गोष्टींसाठी कुठल्याही खेळाडूला अनुमती नाहीये रिव्ह्यू घेण्याची याची नोंद घ्या. परंतु कधी पंचांना कधी काय अभिषेक लागलास, पंचांना कधी वाटलं तर कुठल्याही क्षणाला पंच रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद सर्व संघातील खेळाडूंनी आणि संघनायकांनी घ्या. तुम्हाला प्रत्येक इनिंग मागे आम्ही एक एक रिव्ह्यू उपलब्ध करून देत आहोत. तो फक्त बिमर पुरता मर्यादित असेल याची नोंद घ्या. बाकी जे काही रिव्ह्यू पंचांना लागतील त्यासाठी पंचांकडे 100% अथॉरिटी देण्यात आलेली याची नोंद घ्या. सामन्यांना करूयात सुरुवात. श्रीमान रमेश गिरा साहेबांच्या मुखवाणीतून आपण करूयात स्वागत. पंचांकडून आलेला ग्रीन सिग्नल. पहिल्या सामन्याला इथून होते सुरुवात. महत्वाचा सामना पहिलाच मांडा प्रीमियर लीगचा पहिला चेंडू होल ऑफ करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेट मैदानाच्या बाहेर. झाली सुरुवात मांडा प्रीमियर लीगची. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. टोक डीजे.
पाहतो आपण. हो पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. भरपूर भरपूर चांगला चेंडू पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर हा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहिला पण पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती चिंटू पाहता आपण. चांगला प्रयत्न राहिलाय चिंटूचा. हो यावेळेस मात्र खोलात टाकला होता. यॉर्करचा वापर, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा गोलंदाजी. काय गोलंदाजी केली आहे. लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने पाहतो आपण संघाचा अकाउंट ओपन झालाय. एका धाबेने चांगली गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. सुरुवात मात्र विकेटने केली आहे आणि सुरुवात मात्र दमदार झाली आहे. मांडा प्रीमियर लीगची पाहतो आपण. विकेटने सुरुवात केली आहे म्हणजे या स्पर्धेमध्ये गोलंदाजाची बोलबाला राहील का हा प्रश्न पडलाय आता. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज डावकरी. आताचा फलंदाज आलोक दुबे पाहता आपण. आणि या संघामध्ये आयकॉन खेळत असताना स्ट्राईक एंडला. हो चांगला फटका पाहतो आपण. लो फुलटॉस होता चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण राहिलंय त्या ठिकाणी. एकच मिळेल, एकापेक्षा काही नाहीये. चांगला प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी केली अद्याप. चिंटू पाहताय गोलंदाजी मार्कवरती. तो सुद्धा आयकॉन खेळतोय संघामध्ये म्हणजे प्रयत्न भरपूर चांगले राहिले ते दोन्ही फलंदाज पाहतो पण एका साईडला. त्यानंतर गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. हो पुन्हा एकदा थोडासा गती कमी केली होती या चेंडूवरती. काय प्रयत्न राहिल्यात आज. सुरुवात मात्र चांगली केली आहे. विकेटने सुरुवात केली आहे म्हणजे या गोलंदाजाचा आजचा दिवस पाहायला पण या गोलंदाजाच्या नावावरती राहील का. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये पाहतो आपण. चेंडू जाईल जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लक्ष असू द्या. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. वेळेचं पूर्णपणे बंद नसेल संघ यावरती लक्ष असू द्या संघनायक. प्रत्येक षटकामध्ये फक्त 5 मिनिटं खर्च करायचे आहेत. कदाचित थोडे जास्त वेळ खर्च केला तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या हातामध्ये आणावा लागेल. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहिले आपण. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात. 1 गडी बाद 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 8 षटकाचा सामना पाहतो आपण. 2 षटक सर्कल दायऱ्याच्या आत असतील. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत पहिल्या गोलंदाजाचे. फक्त 8 धावा खर्च केल्यात. पाहतो आपण 5 चेंडू मात्र चांगले फेकले होते. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला आयकॉन. आलोक. हो चांगला फटका पाहतो आपण. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. गलीमध्ये चेंडू स्टॉप केला. तो परत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जय बजरंग बली निशांत 11 संघ पाहतो आपण जाऊन पोहोचला. 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज अजयला पाहता आपण जो 1 डाऊन साठी आला होता. अजयच्या बॅट मध्ये एक षटकार पाहिलाय आपण. हो चांगला चेंडू पाहतो आपण. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं पंच आमच्याकडे बोलतील. हा चेंडू खराब फेकलाय. वाईट चेंडू फेकलाय. म्हटलं जातो ना कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. हा चेंडू खराब फेकलाय. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा दिलाय गोलंदाजाला. वॉर्निंग दिली जाते पंचांच्या माध्यमातून. सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला अजय. हो खोला टाकला होता. यॉर्करचा पुन्हा एकदा वापर केला होता. चांगला प्रयत्न राहिला अजयचा. ओ हो यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये.
बेडूक चाप्या फिल्डिंग आपण पाहिली या खराब क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी मात्र एक धाव लगेचच कंप्लीट केली गेल्या म्हणजे वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अजयने मात्र चालक दाखवली आहे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण चुकीचं राहिलंय लगेच 2 धावा कॅरी केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला अजय स्ट्राईक एंडला. हो यावेळेस मात्र क्रॅकिंग शॉट पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर अजयच्या बॅटमधनं हा येतोय AK-47 डू 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 सावकार. कड्यावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटची कडा. ओहो मामा ठाकुर लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया लंगड़ा हो गया. अजय बैक टू द गॉड. करतो गियो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 8 षटकाचा सामना आहे. विकेट थांबवून खेळावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक येतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही विचार केला मैदानाच्या आतमध्ये आयकॉन हा फलंदाज पाहतो आपण. आलोक दुबेला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील. हो चांगला चेंडू पाहतो आपण. शरीरापासून थोडासा शरीरावरती थोडासा टाकला होता. थोडासा बॅटचा फेस थोडासा लेट ओपन केला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली ह्याही षटकामध्ये एक मोठा फटका जरूर आला आणि त्या मोठा फटका मारल्यानंतर लगेचच अजयला माघारी परतवलाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू काल्या काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. सुद्धा वेळेची पूर्णपणे बंदी असेल संघाला. विचार केला 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल स्कोर कडे जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. जय बजरंग बले क्रिकेट संघ पाहतो आपण. निशांत 11 संघ 2 झटके लागल्या जरूर. दुसरा षटक मात्र संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी गोलंदाजी अचूक केली होती ना त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारण केला जातोय. चिंटू हा गोलंदाज फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या चिंटूने. आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय. आयकॉन प्लेयर पाहता आपण. आयकॉन आणि दोन्ही आयकॉन पाहता आपण. चिंटू सुद्धा आयकॉन खेळतोय संघामध्ये आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईक एंडला आता सज्ज झालाय आलोक दुबे पाहतो आपण. आदरणीय बनेली गावचा बायकर मॅन सूरज भगत याने व्यासपीठावरती यायचा. या स्पर्धेच्या वतीने भरपूर सारा स्वागत. हो यावेळेस मात्र तडाका. ओहो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना. गेंद गई तारा मंडल. 6 रन निकले. ठोकलाय षटकार.
गेलाय. आलोक दुबेच्या बॅट मधनं काय फटका होता आणि भरपूर ताकदीचा वापर केलाय. आलोक दुबे का मला आयकॉन घेतलाय, का मला एवढी बोली लावली होती मांडा प्रीमियर लीग मध्ये, त्याचं जिवंत उदाहरण दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आलोक दुबेने ठोकलाय लांब षटकार. या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 28 या आकड्यावरती. पाहतो आपण 28 धावा धावपटलावरती लागल्या. ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजावरती हल्ला. यावेळेस मात्र उंची गाठली, अंतर कमी. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय. कोणतीही न चुकी करताना म्हटलं जातो ना, जो मच्छर ने काटा वो उसका जुनून था और जो तुमने खुजलाया वो तुम्हारा सुकून था. आलोक दुबे बैक टू डग आउट. साहेबांचं आगमन झालाय. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचा. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहा का मला आयकॉन घेतलं जातोय, काय गोलंदाजी केली. पहिला चेंडू मात्र षटकार खाल्यानंतर लगेचच कमबॅक केला. आलोक दुब्यासारख्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रास्ता दाखवला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राजेश वाघमारे आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय चिंटू. हो चांगला फटका पाहतोय, क्रॅकिंग शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, त्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. आल्या आल्या राजेश या फलंदाजाने ठोकलाय चौकार. चांगला फटका पहिला पण राजेश या फलंदाजाच्या माध्यमातून काय फटका होता, क्रॅकिंग शॉट होता. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पहा झेल उडाली होती आणि या झेल सर पकडाव्या लागतात. कदाचित अशा चुका कराल तर थोडासा अडचणी सापडेल संघ. पहा विचार केला ना, क्रिकेटमध्ये म्हटलं जातो पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. क्षेत्ररक्षण थोडासा दूरवरती होता, तोपर्यंत मात्र सिंगल झाली कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. सुरुवात मात्र चांगली झाली आहे, तिसरा षटक सुरू आहे. टोटल पहिला पण 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 3 गडी बाद. स्ट्रायकेला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज कार्तिक. स्ट्रायकेला सज्ज झालाय. ओहो थोडासा गती कमी होती. त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. डॉट चेंडू, पहिल्या चेंडूची षटकार आल्यानंतर लगेचच पहिला आपण सुरुवात चांगली केली आहे. आणि विचार केला तर हो यावेळेस मात्र क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र पाहता आपण मोजून मापून मारलेला हा फटका येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. पाहतो आपण होता स्वतःला सावरता आलं नाहीये क्षेत्ररक्षणाला. सीमारेषेच्या रेषेला जाऊन धडकलाय तो. प्रयत्न भरपूर चांगले होते पण फटकाही भरपूर चांगला होता. पहिला पण 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. भरपूर चांगली सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात.
39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला फास्टली खेळायचा आहे, यावरती लक्ष असू द्या. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 5 मिनिटं दिले जातील आणि त्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचं आहे. टाइम अलर्ट असेल. पुन्हा एकदा चौथा गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्वप्नील हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न राहिलाय. कदाचित 4 धावा रोखल्यात मी तर म्हणेन. भरपूर चांगला प्रयत्न पाहतो आपण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. चेंडू आलाय डॉट. श्रीनंदाच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण केलंय. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. कदाचित या 4 धावा जर हातातनं चेंडू निसटला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. हो, चांगला चेंडू पाहतो आपण. थोडासा टप्पा पडल्यानंतर डीप राहतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट फेकला त्या गोलंदाजाने. थोडासा चकमा देत असताना फलंदाजाला पाहतो आपण. राजेश वाघमारेला पाहतो आपण. ज्या राजेशने मात्र आलेल्या चौकार ठोकला होता त्या राजेशला मात्र 2 चेंडू डॉट फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस मात्र पाहतो आपण सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता राजेशचा, तर डुपला झालाय. राजेश वाघमारे पाहतो आपण. बीट झाला बॅक टू बॅक. हा तिसरा चेंडू डॉट. पहा, सुरुवातीच्या 3 चेंडूवरती घणाघाती पार केला होता. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली चौथा गोलंदाज स्वप्नील या गोलंदाजाने 3 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, बॅटची कडा. यावेळेस क्षेत्ररक्षण नाही, त्याच्या डोक्याच्या वरनं जाईल. चेंडू नॉन स्टॉप. हा येतोय राजेश वाघमारेच्या बॅटमधनं चौकार. मॅच मध्ये मात्र दोनच गोलंदाज वापरले जातात. पहिला षटक फेकला होता चिंटू याने, त्यानंतर दुसरा षटक फेकला होता स्वप्नीलने. 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चौथ्या गोलंदाज प्राचान्य केला जातोय. हो, पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. बीट झाला या ठिकाणी. अद्याप विचार केला ना, चांगली गोलंदाजी राहिली स्वप्नीलची. अद्याप विचार केला, धावा खर्च केल्या अद्याप 4च या षटकामध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च केल्या होत्या जरूर स्वप्नीलने. या षटकामध्ये चांगला कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला चेंडू. पहा, 4 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 4 षटकानंतर टोटल पहिला पण फक्त 4 धावा खर्च केल्या. चला, ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचे आपण. पा विचार केला ना, टीम बीटेक मध्ये ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जातीये. 4 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर टोटल पहिला पण 43 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पा, सुरुवातीला गडी बाद झाली जरूर. एका साईडला धावाही चांगल्या बनतात मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. विचार केला 11ची सरासरी गाठली आहे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय आणि या क्रीडांवरती धाबा बनतील यात मात्र शंका नाहीये. पाहता आपण मांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धा काय भरवल्या गेल्यात. भरपूर चांगलं आयोजन पाहता आपण. काय मैदानाला काय भरपूर सारी सजावट दिली आहे आणि डोल्याची पारणं फेडणारा हा पाहतो आपण भव्य आयोजन पाहता आपण. भरपूर चांगलं आयोजन मांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून.
चार षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 3 गडी बाद 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण फलंदाज राजेश वाघमारे आणि त्याच्या सोबतीला फलंदाज कार्तिक आणि राजेशला पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पहा आता तिसरा गोलंदाज. पहा महत्वाची सूचना आली आहे. कदाचित इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ नायक उपस्थित नसले, एक संघ उपस्थित नसला संघ नायक तर चेंडू पडला तर एक चेंडूची पेनल्टी दिली जाईल संघाला. यावरती लक्ष असू द्या. भरपूर स्ट्रिक्टली नियम पाहता आपण मांडा प्रीमियर लीग मध्ये भरपूर सारे आणि हे नियम मात्र फॉलो करावे लागतील संघांना. पहा 5व्या षटकाला सुरुवात आहे. नवीन गोलंदाज पाहतो आपण. तिसरा गोलंदाज हेमंत या रहमान या गोलंदाजाचा वापर केलाय. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज. हो कार्तिक पाहतो आपण. चांगला प्रयत्न, काय शतरक्षण केलाय. वा चांगलं शतरक्षण राहिलंय त्या ठिकाणी. पहिला चेंडू मात्र डॉट. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल दोन्ही संघ. भरपूर चांगली स्पर्धा चांगली पाहतो आपण. भरपूर चांगलं आणि एक खेळाडूला मोटिवेट करण्यासाठी आणि या प्रीमियर लीग मध्ये जो खेळाडू चांगला खेळेल त्याला मात्र ग्रामीण टीम मध्ये चांगली एंट्री मिळेल, चांगला खेळ करेल आणि भरपूर सारा प्रेम आहे क्रिकेट वरती. या स्पर्धेचे सर्व जगन्नाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर सारा प्रेम दाखवतो क्रिकेटमध्ये आणि सातत्याने साता समुद्रा पार नेलय. या टीमचं नाव पाहता आपण. पहा आयोजक पाहता या स्पर्धेचे. पुन्हा एकदा ओहो यॉर्करचा वापर केलाय. म्हटलं जातो नाना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय पाहतो आपण 45 या आकड्यावरती पाहतो आपण. 5वा षटक सुरू आहे आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र काय कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटं दिल्या जातील आपल्याला. 5 मिनिटाच्या आतमध्ये षटक फेकायचं आहे. हो यावेळेस मात्र काय घडतंय. बा 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 काय सांगायचंय गड्या. नको जीव झालाय गड्याचा. खराब चेंडू पाहतो आपण. बीमर खराब पाहतो आपण. खराब थोडासा वेग चेंडू मध्ये रिलीज करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. दिशा भरकटली या गोलंदाजाची. आता पुढचा चेंडू मात्र फ्रीड. संधी मिळाली आहे फलंदाजाला. सज्ज झाला स्ट्राईक एंडला. हो पुन्हा एकदा फुल टॉस वरती फुल टॉल उचल करेल का हा प्रश्न पडलाय. हो प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप केला पाहतो आपण. पाहता मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा कंप्लीट झाल्यात. भरपूर चांगला फटका होता. या 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण चेक केला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट पाहता आपण यांच्या या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि या वाहिनीच्या माध्यमातून पाहता आपण बाउंड्री गेली आहे का नाही गेली आहे, चेंडू अडवलाय हा चेक केला जाईल ना. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. सेफ आहे पाहतो आपण. भरपूर चांगली फिल्डिंग राहिली आहे त्या ठिकाणी. भरपूर सारा प्रयत्न चांगला राहिलाय आणि हेच तर पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोला टाकला होता. यॉर्करचा वापर सररेशन खेळून काढला. शतरक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल पाहता आपण. बेडूकचा फिल्डिंग. खराब शतरक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जय बजरंगबली क्रिकेट संघ निशांत 11 संघ जाऊन पोहोचला.
50 या आकड्यावरती पाहतो आपण. 50 धाबा कंप्लीट झाल्यात. अजून या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहे. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. हो पुन्हा एकदा फुल टॉस. उंच गेलाय क्षेत्ररक्षण नाहीये, दूरवरती जज करतोय. बाबा 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 काय सांगायचंय गड्या, नको जीव झाला याची. बोक्सी फाटली, काय सांगायचंय. सासू असली आणि मेवणी बसली, बायकोनीच ती बघत बसली, म्हणजे कार्यक्रम गड्या फिट याचा. भरपूर भरपूर साऱ्या चुका या मॅच मध्ये पाहिल्या. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लावल्या लागल्यात. पहा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब पाहता आपण, आणि त्यानंतर आतिक बाग सय्यद पाहता आपण, आणि निशांतदादा मुरकुटे पाहता आपण, आणि त्यानंतर पाहता आपण मुख्य आयोजक आपण प्रमोददादा पाटील साहेब पाहता आपण. भरपूर सारा आयोजन नियोजन भरपूर चांगलं पाहता आपण. चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण झालाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. खराब, थोडीशी फेकी खराब झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न करायचे होते त्या ठिकाणी पण प्रयत्न केले नाहीयेत. 5 षटक पाहतो आपण. 5 षटकाचा वादविकेट संपला गेलाय. 5 षटकानंतर टोटल पाहता आपण जय हनुमान क्रिकेट संघ जाऊन जय बजरंग बली निशांत 11 संघ जाऊन पोहोचला. टोटल पाहता आपण 52 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण सुरुवातीला असं वाटलं होतं गडी थोडेसे लवकर बाद झाल्या. दावा थोडासा दावांना अंकुश लावण्याचं काम करत असताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये राजेश वाघमारे आणि त्याच्या सोबतीला फलंदाज कार्तिका फलंदाज चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं दिले जातील आपल्याला, आणि 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचा. चांगला प्रयत्न राहिलाय, चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि चांगली फलंदाजी चांगली केली आहे. 8 षटकाचा सामना पाहतो. 8 षटकामधून टोटल पाहता पण चला पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले मात्र वापरला जाईल, आणि भरपूर सारी चांगली संकल्पना पाहतो आपण मांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. भरपूर गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्गवरती. स्वतः ओनर पाहता आपण युवराज सिंग पाहतो आपण, आणि स्वतः ओनर पाहता आपण या टीमचा. त्या गोलंदाजाला पाहतो आपण प्राचारण केला युवराज सिंग पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. 6व्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा कार्तिकला पाहतो आपण. 2 षटकाराच्या बॅट मध्ये पाहिलं आपण, तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, थोडासा गती कमी होती, बीट झाला या ठिकाणी. कार्तिक डॉट चेंडूची सांगता. पहा डॉट चेंडूवरती कुठली धाव मिळत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू मात्र डॉट टाकलाय युवराज सिंग हा गोलंदाजाने. चांगला प्रयत्न राहिलाय. स्वतः ओनर पाहता आपण आणि स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय. कदाचित प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय. चेंडू स्टॉप केलाय, काय केलाय हा प्रश्न पडलाय आता आम्हाला सुद्धा. आणि पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन पाहतो आपण. तिसऱ्या पंचांसाठी रेपल केला गया. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतो आपण ही स्पर्धा कव्हर केली जाते. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. कदाचित हा झेल होता का हा प्रश्न पडलाय आता आम्हाला सुद्धा. भरपूर चांगला प्रयत्न, भरपूर चांगला प्रयत्न पाहतो आपण. शेवट मुवमेंट पर्यंत मात्र नजर ठेवली होती आणि शेवटच्या क्षणाला मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहता आपण भरपूर चांगले पंच. मुन्ना पठाण सर पाहता आपण यांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी पाहतो आपण.
हाच चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण टोटल स्कोर जाऊन पोहोचला 56 या आकड्यावरती पाहतो आपण 56 धावा. भरपूर चांगला प्रयत्न राहिला होता त्या ठिकाणी खेळाडूचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय युवराज सिंग. पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती भरपूर चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस. 2 चेंडू फेकल्यात. हो यावेळेस मात्र यॉर्करचा वापर तिखट यॉर्कर होता. एकच मिळेल एकापेक्षा काही नाहीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती पाहतो आपण. 6वा षटक सुरू आहे आणि 6व्या षटकामध्ये चांगला प्रयत्न राहिलाय टीमचा. हो यावेळेस मात्र पाहतो आपण उंची गाठली अंतर कमी क्षेत्ररक्षण आलाय जेज करतोय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय. भोक्षी पाटली गड्याची काय सांगायचंय. नको जीव झालाय गड्या आता. यांच्या भोक्षा म्हणजे उल्हासनगरच्या भोक्षा डुप्लिकेट. पहा अशा चुका कराल तर नक्कीच पुढच्या सत्रामध्ये याच धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. याच धाबा तुम्हाला रोखायच्या आहेत. पहा चुका करत असताना तोपर्यंत या धाबा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 ओहो पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. थोडीशी लाईन मिस केली आहे युवराज सिंग या गोलंदाजाने. वाईट चेंडू फेकला. सिंगल मिळाली आहे. टोटल पाहताय आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो चांगला फटका पाहतो आपण. यावेळेस क्षेत्ररक्षण नाहीये. चांगला फटका राजेश येतोय चौकार आणि भरपूर चौकाराच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 64 या आकड्यावरती. थोडासा मार पडतो या गोलंदाजीवरती. होय यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. राजेश वाघमारे बॅक टू द आउट. रेड डेव्हिल पाहत आपण डिंग डॉंग या संघाचे सर्व आदरणीय प्रदीप पाटील साहेबांचा आगमन झालाय. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. आल्यात पहा यानंतर त्यांनाही खेळता आपण पाहता आपण त्यांचाही संघ. पहा 6 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 6 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागला गेल्या तर 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. एका साईडला फलंदाज बाद झाल्यात जरूर. टोटल पाहता आपण 4 गडी बाद झाल्यात. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांतला पाहता आपण. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. चला नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाने. कदाचित एक संघ उपस्थित झाला नाहीये तर चेंडू पडला तर एक चेंडूची पेनल्टी सुद्धा दिली जाईल समोरच्या संघाला. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. विशालला पाहतो आपण. पहा पारदर्शी आला गेला विशाल साठी. रियाल ट्रायव्हल्स करणं तर 1000 रुपये दिले जातील गोलंदाजाला. विकेट ट्रिक पाहतो आपण. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला. यावेळेस चांगली गोलंदाजी राहिली आहे विशालच्या माध्यमातून पाहतो आपण. सज्ज झालाय स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज कार्तिक पाहतो आपण. ज्या कार्तिकच्या बॅट मध्ये 2 मोठे फटके पाहिल्यात आपण. तो सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतो आपण. कार्पेटच्या साईन जातोय. क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. दूरवरनं आलाय जेज करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय त्या ठिकाणी. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय फेकलाय. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाहीये. पहा
7वावर 7वा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता पण धापटलावरती धावा लागल्या गेल्यात. 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता थोडासा धावांना अंकुश लावण्याचं काम केले गोलंदाजाने. हो थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता, गती कमी होती या चेंडूवरती. चांगला फटका पाहतो आपण. त्या ठिकाणी थोडासा उशीर करतोय क्षेत्ररक्षण, खराब फेकी पाहतो आपण. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. 67 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. थोडासा अंकुश लावण्याचं काम केलंय या गोलंदाजाने. आता 8 षटकाचा सामना पाहतो आपण. 7वा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. हो चांगला फटका पाहतोय पुन्हा एकदा. बॅट वरती चेंडू मात्र येत नाहीये, त्याचा एकमेव कारण मात्र विशालने चांगली गोलंदाजी केली आहे या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, पुन्हा एकदा सिंगल आली आहे. तरी चांगली गोलंदाजी केली आता विशालने. फक्त 2 धावा खर्च केल्या तर 3 धावा खर्च केल्यात विशालने. टोटल पाहता पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 68 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो आपण. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे विशाल या गोलंदाजाची. कमबॅकिंग षटक फेकत असताना पाहतो आपण. आणि म्हटलं जातो ना सातत्याने विशालच्या माध्यमातून भरपूर सारे गोलंदाजी चांगली राहिली आहे. सातत्याने यॉर्करचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा सज्ज झाला विशाल. यावेळेस थोडीशी दिशा भरकटलाय, त्याचं एकमेव कारण मात्र विशालने थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. लाईन मिस केली आहे. वाईट चेंडू फेकलाय, सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 69 या आकड्यावरती पाहतो आपण. 7वा षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप विशालची. स्ट्राईक एंडला फलंदाज कार्तिकला पाहतो आपण. हो खोला टाकलाय, खोदून काढलाय, समोर केलाय, चेंडू जाईल सीमा पार. ब्लॅक स्क्रीनच्या समोर कार्तिकच्या बॅटमध्ये हा धमाका षटकार. कुठलाही संघ असो त्या संघासमोर खेळणार म्हणजे खेळणार. एकदा नानासाहेबांनी शब्द दिला ना तो पुराच करणार. आणि कुठेही असो संघ कुठेच फसवणार नाहीये. ज्या ठिकाणी मात्र नानाने एंट्री टाकली ना त्या ठिकाणी जाणारच. चला 7 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 7 षटकानंतर टोटल पहिला पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. हो यावेळेस मात्र तडका पाहतो आपण. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. एक्क्याऐंशी आकड्यावरती भरपूर चांगली फलंदाजी केली आहे. जय बजरंगबली निशांत 11 या संघाने भरपूर चांगली फलंदाजी. हो यावेळेस मात्र यॉर्करचा वापर आणि पाहतो आपण पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला परतावा लागेल. जय बजरंग. कार्तिक 11 संघाला लागलाय हा झटका. निशांत 11 संघ श्रीकांतला परतावा लागेल पाहतो आपण.
एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अविनाशला पाहतो आपण, चांगली गोलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. युवराज सिंग पाहतो आपण, संघ मालक पाहता आपण, या संघाचे सर्वे सर्व. हो यावेळेस मात्र पाहता आपण 9 लोक शॉट आल्या आल्या या फटक्याची मात्र दाखवून दिली फलंदाज. काय फटका राहिला अविनाशच्या माध्यमातून, येतोय षटकार. पाहत आपण 101 रुपयाचा पारदर्शी आला गेलाय अविनाश साठी. विकास कडून पाहता आपण 101 रुपये या षटकारावरती आल्यात. पारदर्शक आलंय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र समोर होता, गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल सीमा पार, एक टप्पा घेत षटकारानंतर हा येतोय अविनाशच्या बॅट मधना चौकार. टोटल 91 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाहतो स्कोर कार्ड. आल्या आल्या 10 धावा जमा केल्यात. अविनाश या फलंदाजाने तुटून पडला या गोलंदाजावरती. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, शतरक्षण आहे त्या ठिकाणी, गॅप भरपूर मोठी आहे. पुन्हा एकदा जाईल बॅक टू बॅक अविनाशच्या बॅट मधनं हा दुसरा चौकार. डीजे अरे क्या बोलने का भाई, किधर छुपा के रखा था एक कोई नहीं का हीरे को. आल्या आल्या तुटून पडलाय, आल्या आल्या तुटून पडलाय. पाहतो आपण 3 चेंडू मध्ये 14 धाबा कुठून काढल्यात अविनाश या फलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावपटलावरती टोटल धावा पाहता 95 या आकड्यावरती जाऊन रोहित चव्हाण कडनं पाहता पण या चेंडूवरती षटकार आला. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, काही गरज नव्हती. मी तर म्हणेन यावेळेस एक धाव होती, त्या ठिकाणी मात्र दुहेरीचा प्रयत्न केलाय पाहतो आपण. आणि एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही आहे. आणि तर निश्चितच तिसऱ्या पंचांचा डिसिजन पाहतो आपण. तिसऱ्या पंचांसाठी हा डिसिजन रेफल केला गेला, डायरेक्ट हिट केला. त्या ठिकाणी पाहिलं जाईल फलंदाज सेफ आहे का नाही सेफ आहे पाहतो आपण. आणि पाहतो आपण दुसऱ्या संघाच्या संघाडकाला विनंती असेल आपला दुसरा सामना पाहतो आपण. एका साईडला पाहतो आपण संघ रेड डेव्हिल्स डिंग डॉंग संघ पाहता आपण, त्यांच्याकडेच फाईट करत असताना संघ हरी ओम मांडा संघ. या दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी सुद्धा केली जाईल. दोन्ही संघाचे संघटक आमच्यापर्यंत जोडले गेल्यात. एकच धाव मिळेल पाहतो आपण. फलंदाज सेफ आहे. आणि दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपला डिसिजन का असेल ना तो लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हॅलो चिक, हॅलो चिक. जे कोणी कर्णधार टॉस साठी येतील, मुख्य व्यासपीठावरती जो टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल त्या क्षणाला कॅप्टन डिसिजन घेईल याची नोंद घ्या. सांगतो पेंडिंग हे डिसिजन आमच्या खेळाडू नाही आहेत, हे कारण ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्या. चला बोलवत आपण टॉस कडे. दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभास्या आपण टॉस पुढील मॅचचा करत आहोत. दोन कॅप्टन आपल्या समवेत. हॅलो चेक. हेड कॉल करण्यात आलेला आणि पडला हेड. टॉस इथून जिंकलेला रेड डेव्हिल्स डिंगडॉंग टीमनं. काय सांगाल फिल्डिंगचा निर्णय घेता, काय मुख्य रिझन आहे फिल्डिंग करण्याचा? आम्ही जवळजवळ त्यांना कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंग करता आम्हाला चांगलं सोयीस्कर होईल त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे. आणि बॅटिंग लाईनअप आमचा जवळजवळ चांगला आहे. बस
पहिली मॅच जर तुम्ही बघताय जवळपास 100च्या आसपास धावा येऊन पोहोचतात, तर कितीपर्यंत धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरील संघ ताकदवार देखील आहे, काय सांगाल? जवळजवळ आम्ही 70-80 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, त्याच्या आतच. कुठल्या गोलंदाजांवरती अधिकचा विश्वास ठेवतात या धावा कमी देण्यासाठी? प्रथमतः चिंटू भाई आहेत, त्यानंतर वसीम आहेत, दोघं चांगले बॉलर आहेत. बस. एका गावाची लीग आणि इतकं भव्य असं आयोजन करण्यात आलेलं. ओव्हरऑल शेवटचा प्रश्न शेवटचा असेल की आयोजन कमिटीबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? प्रथमतः नानांचं मी अभिनंदन करीन. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली. हे 4थं पर्व आहे आणि तेही यशस्वीरित्या पूर्णपणे खूप चांगल्या साजरा केले जातात. त्यामुळे नानांचं, यासीनचं, अजून आपले निशांत भाई हे खूप चांगले सहकार्य करतात त्यांना. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करीन आणि पूर्ण व्यासपीठाचं मी अभिनंदन करतो. मनपूर्वक आभार. जॉईन व्हा टीम सोबत. आपल्या समवेत हरिओम मांडा टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. टॉस आला असतं तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण केलं सर. आता बॅटिंग करायचे. काय सांगाल? समोरचा संघ टार्गेट ठेवतं की किमान 70च्या आसपास रोखण्याचा? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आमचा आयकॉन उपस्थित नाही, पण त्यांच्या जागी मान्यवरांनी मला 2 खेळाडू दिले, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सेम प्रश्न असेल, ओव्हरऑल आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. बाबूभाई, निशांत आणि नाना असतील तर आयोजनात कुठे कमी पडणारच नाही. तसं फहीम आणि सत्यम यांनी पण भरपूर सहकार्य केलेत, त्यांचा पण मौलाचा माठ आहे. आणि प्रमोद दादा ज्यांच्याकडून भरपूर खेळाडू इथे तयार झालेत. आणि मांडा प्रीमियर लीगमध्ये आपण पहिल्यांदाच मोटरसायकल बघतोय. नानांचे खूप खूप धन्यवाद. असंच आयोजन करत राहा. थँक्यू सो मच. ही होती आयोजनाची पोचपावती. आयोजकांना जे काय मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतलेलं तेच पोचपावती या दोन्ही कॅप्टनने दिलेली आहे. टॉस नुकताच संपन्न झालेला. रेड डेव्हिल डिंगडॉंग संघानं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिली. मजा येणार नेक्स्ट. तत्पूर्वी आपण ऑन गोईंग मॅच कडे वळूयात. पात्र आणि एकत्र मांडा प्रीमियर लीग सीझन 4. थँक्यू. पहिल्या सत्राचा वादविकेत संपला गेलाय. पहिल्या सत्रानंतर टोटल पहिला पडा 96 धावा बनल्या. 97 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय टीम पुढे. तर आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. पाहतो आपण पियुष बाबरे सरांकडे. चांगला आवाज पाहता आपण. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. मांडा प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. पहिला नुकताच डाव इथून संपन्न झालेला. 97चं ओव्हरऑल टार्गेट इथून ठेवण्यात आलेला. मांडा प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. मी सर्व आयोजन कमिटीच्या वतीने जमलेल्या सर्व स्पेक्टॅटर्स, सर्व खेळाडूंचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 97चं टार्गेट चेस करण्यासाठी पंचांकडून ग्रीन सिग्नल आलेला. युद्धाला सुरुवात. पहिला बॉल रोल ऑफ करतात. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करत असताना पहिल्या बॉलवरती नो बॉल पंचांना कॉल केलेला. पहिल्या बॉलवरती भव्य षटकार. मधून आला पहिला षटकार. जिमी 11 बनाम जय बजरंग बली निशांत 11 या दोन टीम मध्ये मॅच. शरीरापासून दूर ठेवण्यात आलेला फ्री हिटचा बॉल होता, मिस केलेला. सुरुवात दमदार जरूर चिंटूने केलेली. पहिला बॉल नो बॉल पंचांना कॉल केला आणि पहिल्याच बॉलवरती टोकलेला षटकार. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज श्रीकांत.
शॉट ऑफ गुड लेंथ होता, सहजतेने ड्राईव्ह करतात, शॉट थर्ड मॅन मध्ये स्टीअर करत असताना शॉट कव्हर पॉइंट मध्ये होती या चेंडूवरती. फिल्डिंग फक्त सिंगल लेगच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. मांडा प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. एक गाव मांडा प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये आपण आलेलो आहे. चौथं पर्व म्हटल्याच्या नंतर 3 यशस्वी पर्व, चौथं पर्व म्हटल्याच्या नंतर 30 यशस्वी पर्वांची सांगता होणार हे स्पर्धा. हेच लागलेली पाठीमागे विकेट किपरच्या वतीनं झेल इथून पकडण्यात आलेली आहे. गोल्डन विकेट मॅचच्या मैदानाच्या बाहेर. दीपेश परतला 8 ला पहिला धक्का. मांडा प्रीमियर लीगचा आनंद घेतो. पहिलाच उद्घाटनाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना जेमी 11 बनाम जय बजरंग बली निशांत 11 या दोन टीम मध्ये मॅच सुरू आहे. बॅटिंग करतोय सध्या तरी जिमी 11 संघ बॅटिंग करतो म्हणजे चेस डाऊन करतो. पहिल्या सत्राच्या डावामध्ये जय बजरंग बली निशांत 11 संघाने 96 एकवटलेल्या 8 षटकांमध्ये 97 करायच्या. विशाल आले बॅकफुटला जाऊन स्टीअर करतात. शॉट कव्हर पॉइंट इन ऍक्शन. डायरेक्ट थ्रो झालेला विकेट किपर एंडला. सिंगल इथून कंप्लीट होत असताना 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवरती. मांडा प्रीमियर लीग चौथ्या पर्वांमध्ये आलेलं नुकताच टॉस झाल्याच्या नंतर संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं कौतुक करण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे ही स्पर्धा सुरू झालेली, ज्याप्रमाणे या स्पर्धेचा कालावधी सुरू झालेला सर्वेकडे आपण पाहत आहेत. भगवा सन्मानाने मानाने डवळत असताना खेळाडू कक्षांमध्ये बरेचशा खेळाडूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आणि भव्य व्यासपीठ. पहिले षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत बॉलिंग करतात. नवीन फलंदाज विशाल भोईर 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी फलंदाज चिंटू. हो स्विच हिट फसला फटका हवेत खेळलेत मैदानाच्या बाहेरील. शॉट थर्ड मॅनला स्विच हिट करण्याचा प्रयत्नामध्ये फटका फसलेला आणि पकडली जेल फलंदाज बाद. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना चिंटू परतला. आयकॉन मैदानाच्या बाहेर. सो मच डीजे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपण डीजेच्या वतीनं ऐकत असताना त्यांचा मनपूर्वक आभार. वाकीब पावले आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले. 8 षटकांच्या मॅच मध्ये पहिलं 2 पॉवर पेचे मॅन्डेटरी षटक आपण प्रोव्हाइड करत आहोत आणि या पॉवर पेच्या ओव्हर मध्ये फायदा उचलावा लागेल. 97चं भलं मोठं टार्गेट जर तुम्ही चेस करतात ऑन पेपर ते टार्गेट तुम्हाला जरी मोठं दिसत असेल परंतु ऑन फील्ड तुम्ही जर पॉवर प्लेला चांगली सुरुवात केल्याच्या नंतर त्याच धावा तुम्हाला नक्कीच इझी वाटू शकतात. परंतु त्यासाठी स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला आयकॉन चिंटूच्या वतीनं आणि तोच परतला मैदानाच्या बाहेर. शेवटचा अंतिम चेंडू. स्टील 1 टू गो. लोअर फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. डीप मध्ये जवळपास प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना बरोबर मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल चाललेला चौकारासाठी 4 धावा. अंतिम चेंडूवरती पहिल्या षटकाचा डावा टपला. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा धाव पुस्तकावर. 13ला 2. पॉवर प्ले 2 खेळाडू आउटफील्ड मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असलेल्याची नोंद घ्या.
चला टायमर सेट करण्यात आलेला पहिल्या 6 षटकांमध्ये कधी संघाला वाटल्यास आपण बॅटिंग पॉवर प्ले प्रोव्हाइड करणार आहोत, अन्यथा 7व्या ओव्हरमध्ये कंपल्सरी पॉवर प्ले तुम्हाला लागू होईल याची देखील आपण नोंद घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 वसूल केलेला, बरोबर 97चं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं. आघाडीची जोडी होती चिंटू आणि त्याच्या समवेत दीपेश. ते दोन्ही खेळाडू बाद झाल्याच्या नंतर विशाल आणि वकीब पावले हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघासाठी डाव सावरत असताना कॉन्ट्रीब्युशन पार्टनरशिप आता महत्वपूर्ण राहणार आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आलेले आहेत अविनाश. एका गावची लीग म्हटल्याच्या नंतर वेगळी संकल्पना. 8 षटकांचे सामने ओव्हर द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, समोरून चेंडू थोडासा राईज झाला. चांगला कॉन्फिडन्स चेंडू टाकला होता गोलंदाज अविनाशनं. डॉट बॉलने केली सुरुवात. 8 षटकांमध्ये 97, जवळपास 12च्या सरासरीने इथून आस्किंग रन रेट दावा बनवायच्यात प्रति ओव्हर मागे 12च्या सरासरीनं पहिला डॉट फेकला अविनाशनं. सेकंड बॉल थोडासा पुढे होता, लाऊड अपील करण्यात आलेली. ऑफस्टिक चेंडू मिस करतो, पंच कॉल करत असताना चान्स घेतला होता डायरेक्ट हिटसाठी. 4 संघाचा इन्व्हॉल्वमेंट आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहावास मिळतो. या 4 संघांमध्ये जवळपास 13-14चा स्क्वॉड बनवण्यात आलेला, म्हणजे जवळपास 50-60च्या आसपास संघ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला उतरताना दिसून येतील. 4थ्या सीझन मध्ये आलेला संघ. 4था सीझन म्हटल्याच्या नंतर 3 यशस्वी पर्वांची सांगता केलेली ही स्पर्धा. 3 यशस्वी नक्कीच पर्व पार पडले, त्या कारणासोबत 4थ्या यशस्वी पर्वाकडे आपण वाटचाल करत आहोत. फुल टॉस ड्राईव्ह करतात मिड ऑफ मध्ये, खेळाडू ऍक्शन मिसफिल्ड झालेली आहे. पहिली वेगानं कंप्लीट केलेली, फक्त सिंगल. 1च्या मदतीने टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. नुकताच फटका विशाल भोईरचा मिड ऑफला सिंगल. थोडस सावध पवित्र घेऊन खेळतात काय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 विकेट गळाच्या नंतर पार्टनरशिप बिल्ड करत असताना 14ला 2 आतापर्यंत. 97चं टार्गेट. वकीब पावले 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे. विशाल 4 बॉलमध्ये 2 इंडिव्हिज्युअल. 39 चेंडूंचा उर्वरित आता खेळ बाकी राहतोय. बॉलत या लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक. थोडेसे थांबतात. रनवेमध्ये थोडासा बिघाड, कदाचित बॅट्समनचा स्टान्स चेक केला. पावले स्ट्रायकिंग एंडला. लेफ्टी बॅटर नेहमीच आक्रमण करण्यासाठी ओळखले जातात. पव्वात पुढील चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट ठेवण्यात आलेला. आउटफील्ड मध्ये निघाला चेंडू. नुकताच मिसफिल्ड त्या ठिकाणी संपन्न होते. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. 16. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. अंतिम 2 चेंडू अविनाशनं चांगलं षटक टाकलेलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जात स्कोअर कट करण्याचा प्रयत्न वेगवान होता, प्रत्युत्तर नव्हतं. खास करून फलंदाज पावलेकडे डॉट आलेला इथून चेंडू. अंतिम चेंडूचा इथून आता खेळ बाकी राहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मांडा प्रीमियर लीग दुसरं षटक. पहिला उद्घाटनाचा सामना सुरू आहे. लॉफ करायचं होतं स्लाइडली ओपी. थोडासा टप्पा पाठी घेतलेला. बीट झालेले आहेत बॅटर. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा डाव इथून अटपला. चांगलं इकॉनॉमिकल षटक फेकलेले गोलंदाज अविनाशनं. फक्त 3 धावसंख्येचं पॉवर प्ले आपल्या नावावरती करत असताना गोलंदाज अविनाश 2 षटकांमध्ये 16 बनलेल्या आहेत आतापर्यंत जिमी 11 टीमच्या. 16 for 2. कम बोले तो मांडा प्रीमियर लीग. 4थं सीझन सुरू आहे. मांडा प्रीमियर लीगचा आनंद आपण घेतात. जिमी 11 बनाम जय बजरंग बली निशांत 11 या 2 टीम मध्ये सुरू असलेला हा पहिला प्रामुख्याची लढत. 3ऱ्या षटकामध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग बली संघाचे श्रीकांत आलेले. ज्याने श्रीकांतनं पहिलं षटक ज्या श्रीकांतनं फेकलेले तोच आपला स्पेल कंप्लीट करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये आलेला. अधिकचा वेळ न घेता ताबडतोब सुरू करा मॅचला. टार्गेट 97चं 16 अजून आतापर्यंत बनलेला. 81चं टार्गेट अजून चेस डाऊन करायचं आहे.
6 षटक 36 चेंडूमध्ये 81तून बनवायचं जिमी इलेव्हन संघाला. प्रत्येक डॉट बॉल समीकरण वाढवेल, प्रत्येक येणारे चौकार षटकार इक्वेशन बदलेल. लॉफ करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलेली हवे चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचला, लेग स्लिप होती, चान्स घेतलेला नाहीये. जी फाईन लेग मध्ये खेळाडू पोहोचतात. सेकंडचा कॉल सुरू आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची टोटल धावून पोहोचलेली आहे 18 झालेला. 2 ओव्हर मध्ये 16. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिल्या बॉलवरती आलेली डबल. इथून आता हात खोळे करावे लागतील. रेग्युलर षटकाला सुरुवात झालेली आहे. दूर ठेवलेल्या शरीरापासून ऑफ कटर पद्धतीचा कदाचित चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. तिकचा बाहेर असणारा चेंडू पंच ताबडतोब दंडित करत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टोटल धावून पोहोचलेली 19. ओ एक्स्ट्रा बाउन्स. काय जबरदस्त चेंडू टाकलेला. फिंगर रोल करत असताना व्हेरिएशन आहेत गोलंदाज श्रीकांत यांच्याकडे. आधीचा चेंडू थोडासा ऑफ कटर होता. टप्पा पडल्याच्या नंतर आतमध्ये वळण घेणारा, परंतु पंचानं व्हाईट बॉल घोषित केला. आणि आता शोल्डरच्या साह्याने चेंडूवरती थोडासा फोर्स देत असताना ऑन साइडला टर्न करतात. विकेट येण्याची शक्यता. कन्फ्युजन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू. डिसिजन घेणं गरजेचं होतं. सरळ नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो, कदाचित काम तमाम होऊ शकलं असतं. 21 स्कोर कार्ड. 97चं टार्गेट विजयासाठी. आणखीन 77 चेस डाऊन करायचं. लोड समीकरण थोडंसं जड होईल, कारण श्रीकांत ज्याप्रमाणे सुरुवात आपल्या संघाला त्यानं मिळवून दिलेली आहे. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना रेग्युलर षटकाला सुरुवात. डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला. मिड विकेटला प्रोटेक्शन, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवण्यात आलेला. श्रीकांत बॉलिंग करतात. ट्रॅकिंग एंडला पावले पोहोचले. चला अधिकचा वेळ घेऊ नका. श्रीमान राज भोईर साहेबांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होता. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. स्वागत झालेले पावले परतला मैदानाच्या बाहेर. विकेट किपरनं पकडली जेल. श्रीकांतला सफलता. धक्का बसलेला जिमी इलेव्हन संघाला. 20ला तिसरा फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेला गोलंदाज श्रीकांतचा आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 सफलता त्याला मिळाल्या. त्या संघासाठी तिसरं षटक फेकत असताना 5व्या चेंडूवरती विकेट त्याला मिळते. टीमची टोटल 20 झालेला. 20ला 3 धक्के आतापर्यंत बसले. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. स्टील 1 टू गो. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. 2 बाकी आहेत. दुसरा बॉल वाईड आलेला. ओव्हर द स्टंप्स. चांगला टाकलेला चेंडू. खोलवर टापाचा चेंडू. यॉर्कर लेनचा टाकला होता. शेवटचा आता अंतिम बाकी राहतोय. डॉट बॉल. श्रीकांतनं जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 1 ते 2 गोलंदाज 8 षटकांमध्ये तुमच्या असे ठरू शकतात जे तुम्हाला संघामध्ये पकड मजबूत करतात. समोर ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ इन ऍक्शन. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त सिंगल. इकॉनॉमिकल षटक फेकलेले कॅप्टन आयकॉन श्रीकांतनं. चांगलं षटक फेकत असताना 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 21 वरती. आता विजयासाठी 30 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 76 धावत संख्येची गरज आहे. म्हणजे 30 चेंडूंमध्ये 76 इक्वेशन. स्टील 76 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 30 बॉल्स. अधिकचा वेळ न घेऊ.
नंबर 4 प्रगतीपथावरती लागत असताना बॉलिंग मार्क वरती अजय आता पोहोचले. धावसंख्या 21, विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 76. मॅच ऑन. आता इथून सामन्याला सुरुवात करावी लागेल. आता रिस्क घ्यावं लागतील, चान्स घ्यावं लागतील विशाल भोईर आणि राकेश गाडगेनं. बॅकफुटला जात स्टीअर करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन केलेली आहे. सुरुवात धावसंख्या जाऊन पोहोचलेली 22. कॅप्टनच्या चेंडूचा वापर आपण करत आहोत. वेटने थोडासा लाईट निव्हियाच्या कंपॅरिझन मध्ये, त्यामुळेच क्रीडांगणावरती पडल्याच्या नंतर मुख्य खेळपट्टीवरून चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होतोय. 75 करायच्यात. लॉफ करतात, व्ही मध्ये खेळतात. ओव्हर द बॉलर सेट, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन, फक्त सिंगल बांधून ठेवलेल्या फलंदाजांना मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलेला. एक रन या बॉलवरती मिळते. एकच्या मदतीनं टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवरती. 23 आतापर्यंत. प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर सर्व खेळाडूंना एकामेकाचे डावपेच माहिती आहेत. एका गावाला बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू. ओव्हर द स्टंप्स, कोला ते चेंडू टर्न करतात ऑन साइडला, मिसफिल्ड झालेले. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट मध्ये डीप पासून प्रोटेक्शन पोहोचते जरूर. एक रन या चेंडूवरती मिळेल. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 24-24. फटके पाहिजेत. एकही चौकार षटकार अजून तरी या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. फक्त एक पहिल्या बॉलवरती षटकार आला चेंडूच्या बॅटमधून, त्यानंतर पावलेने एक चौकार खेचला होता जरूर. खोलात होता चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा टर्न करतात. हो, डायरेक्ट हिटचा चान्स घेतला होता. बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडे चेंडू हातामध्ये बरोबर पकडला होता, परंतु तो देखील डायरेक्ट हिटच्या स्वरूपामध्ये. एक्स्ट्रा रन मिळते, 2 मिळतात या चेंडूवरती. जाऊन पोहोचलेली धावसंख्या 26 वरती. फटके पाहिजेत, आता धावा येणं गरजेचं आहे. एक बॅटिंग पॉवर प्ले एक अजूनही शिल्लक जरूर आहे, परंतु इथून जर मॅच स्टार्ट केली तरच त्या पॉवर प्लेचं युटिलायझेशन तुम्ही करू शकाल. अन्यथा जसं जसं इक्वेशन जड होत जाईल तसं तसं प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होत जाईल आणि त्या प्रेशरच्या कारणास्तव कदाचित तुम्हाला सामना देखील गमावा लागू शकतो. त्यासाठी इथूनच आता सुरुवात करावी लागेल. बोलत यार अजय. ओव्हर द स्टंप्स, बॅकफुटला जात शेअर करतात. क्षेत्र मोकलं जरूर सापडलं शॉर्ट थर्ड मॅन मधून. डीप पर्यंत चेंडू पोहोचतात क्षेत्ररक्षक. पहिली कंप्लीट बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. पंचांचा इशारा, 1 शॉट, म्हणजे जिथे 2 पूर्ण केल्या होत्या फक्त एक सिंगल ग्राह्य धरली जाईल. आणि एक धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 27. गोलाकाराचं एक क्रीडांगण धावा येणं गरजेचं आता टीमसाठी. जिमी 11 ऍक्शन. लॉफ करतात, कमी गतीने टाकला होता चेंडू. लॉंग ऑफ पर्यंत खेळाडू पोहोचतील. ओ गुड फिल्डिंग. बघू शेवटच्या टप्प्याला निघून चाललेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. इशारा आलेला पंचांचा. इट्स अन बाउंड्री, चौकार. थँक्यू. मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचाच फायदा उचलत असताना लॉंग ऑनचे खेळाडू पोहोचले होते. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु अखेर चेंडू बाउंड्रीची लाईन ओलांडत असताना चौकार. 31 झालेला. 31. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. लॉफ करतात, बॉलर्स बॅक ट्राय होता, चान्स घेतलेला नाहीये. क्षेत्ररक्षक मिड ऑफ पासून पोहोचतात. एकच रन या चेंडूवरती मिळेल. एकच्या मदतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 32 वरती. विजयासाठी आता 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 24 मध्ये 65 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल मध्ये विजयासाठी 65 धावसंख्येची इथून गरज. या ऐकूयात डीजेच्या वतीनं चांगलं संगीत.
आज भोईर यांचं नुकताच आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही विनंती करत आहोत की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं MPLच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला फिल्डिंग लावून घ्या. 24 चेंडूंमध्ये 65चं इक्वेशन इथून चेस डाऊन करायचं. बघूया जिमी 11 संघ आता इथून कशा प्रकारचं रणनीती आखेल, स्ट्रॅटर्जी बनवणं आता खूप गरजेचं राहणार आहे. मुख्य व्यासपीठ बनवणारे श्रीमान भिवाजी दळवी साहेब, राम संते आणि अजून त्यांचे मित्रपरिवार ज्याने संपूर्ण आलिशान असं व्यासपीठ क्रीडांगणाच्या चौफेर भगवमय वातावरण ज्याने केलेलं आहे, तर त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करत आहोत. श्रीमान आबाजी भोसले साहेब देखील त्यांचा देखील सिंहाचा वाटा या संपूर्ण आणि त्याचबरोबर अरविंदजी पाटोळे यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. ज्याप्रमाणे भव्य व्यासपीठ त्याने सजवलेलं आहे, क्रीडांगणाच्या चौफेर भगवमय वातावरण ज्यानं बनवलेलं आहे, सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आलोक दुबे आलेले आहेत. पहिला चेंडू टीमचे आयकॉन इथून विकेट मिळत असताना आणखीन एक धक्का लागलेला जिमी 11 टीमला. फलंदाज बाद. आर हो, स्विचेट करण्याचा प्रयत्न. स्टायलिश आहे खेळाडू, बाबू या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू, चॉकलेट बॉय संपूर्ण मांडा गावचा. 3 बॉलमध्ये 3 षटकार जर ठोकले, साई कृष्ण TM मांडा यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक. लॉफ करण्याचा प्रयत्न. जसं पारितोषिक लागले तसे 2 डॉट बॉल आलेले आहेत. सध्या फायनान्शियल कंडिशन चैतन्य स्ट्रॉंग आहे. डॉट बॉल आलेले आहेत. आलोक दुबे कमबॅक करत असताना एक षटकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याने रनअपसाठी इक्वेशन आखलं आणि त्याचनुसार गोलंदाजी करत असताना इन्फ्लुएन्सिंग बॉलिंग करतात. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा टर्न होतोय चेंडू. लॉंग ऑफ इन ऍक्शन. खेळाडू पोहोचलेत पहिल्या अटेम्प्टमध्ये. पिकअप गॅदर आणि ॲक्युरेट थ्रो झालेला आहे बॉलर सेंडला. फक्त सिंगल एकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 39 या धावा संख्येवरती. 39 ऑन स्कोर कार्ड. 97चं ओव्हरऑल टार्गेट. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. विकेटने सुरुवात केली होती आलोक दुबे याने. टीमचे आयकॉन म्हणून त्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आता शॉकिंग इनला विशाल भोईर बराचशा उशिरापासून विशाल उपस्थित आहेत. आता विशाल कामगिरी त्यांना करावी लागेल. ओल ऑफ करतात. पॅरलल मारलेला आलोक दुबे यांच्यावरती आक्रमण. स्क्वेअर ऑफ द विकेट कळत असताना शेवट गोड करतात. टोकला षटकार ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 45 वरती. ओव्हरऑल विजयासाठी आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 52 धावत संख्येची गरज.
शेवटचं षटक बाकी राहिलेलं आणि लगेचच पंचांकडून सिग्नल आलेल्या बॅटिंग पॉवर प्लेला इथून होते सुरुवात. बॅट्समन चॉईस बॅटिंग पॉवर प्लेचं युटिलायझेशन करत असताना पॉवर देण्यात आलेली आहे. पॉवरचा फायदा इथून करत असताना युटिलिटीज अवेलेबल आहेत, त्याच युटिलिटीचं युटिलायझेशन करत असताना जिमी इलेव्हन संघ पव्वात आता मॅच इथून सुरू होईल. 18 चेंडूंमध्ये आता 52 धावसंख्येचं इक्वेशन बाकी. 3 खेळाडू तुमच्या बाउंड्रीच्या लाईन वरती असतील याची नोंद घ्या. बाकी सर्व खेळाडू इनफिल्ड मध्ये. अधिकचा वेळ जर घेतला, उर्वरित जे 7 षटके 35 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण झाले नाही तर अंतिम ओव्हरमध्ये कदाचित पंचांच्या वतीने दंडित करण्यात येऊ शकतं. लॉफ करतात अविनाशच्या विरोधामध्ये. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना पाटीलनं उडवला चेंडू मडवेकीट सीमा पार. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर आलोक दुबे कदाचित टेस्टनच्या अगदी क्लोज येतात. चैतन्याच्या विरोधामध्ये सेकंड बॉल. खेचून मारण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते. वेगवान चेंडू लेगशिकच्या बरोबर वरतून चाललेला चेंडू डॉट बॉल. कुठल्या प्रकारचा इशारा पंचांच्या वतीने येत नाही. ज्याप्रमाणे षटकार ठोकला चैतन्यने त्याप्रमाणे लगेचच फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आला. स्कोअर लेगला आता प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं, लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये मिड विकेट काऊ फेस जवळपास ओपन ठेवण्यात आलेला. हो खेचून मारायचं होतं, एक्स्ट्रा बाउन्स झाला समोरून. नाराज असेल चैतन्य स्वतःवरती, त्याच्या रडार मधले चेंडू होते तोच तर मिस करत असताना. हेच तर प्रेशर तुम्हाला पिळवणं गरजेचं आहे. 18 चेंडूंमध्ये 52चं इक्वेशन असताना पहिल्या बॉलवरती आलेलं षटकार, त्यानंतर मेंटल प्रेशर क्रिएट केलं आलोक दुबेनं खास करून. हो द स्टम्प्स. फुल टॉस मिस केलेला लाऊड अपील. इट्स अँड प्लम समोर सापडला. फलंदाज बाद. सफलता मिळत असताना धक्का जिमी इलेव्हनला 51ला 5वा धक्का. उत्तम आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे इम्पॅक्ट प्लेयरचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला. शेवटचे 2 बाकी राहतात. ओव्हर नंबर 6 मधील अविनाश स्पेल कंप्लीट करण्यासाठी अविनाश आले. फुल टॉस मिस केलेला उत्तमनं. लेगशिक चेंडू जरूर मिस करतो. वाईट बॉल अधिक वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित लेंथ भरकडत असताना एक्स्ट्रा रन मिळते. 1च्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली आहे. बावन्न झालेला 52 ऑन स्कोर कार्ड. एक्स्ट्रा बाउन्स समोरून चेंडू टेक ऑफ. वाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळत असताना टीमची टोटल 53 वरती जाऊन पोहोचलेली. उर्वरित पॉवर प्लेचे षटक युटिलाइज करण्याचा प्रयत्न जरूर. एकच षटकार आलेला. उत्तमला ॲज अन इम्पॅक्ट प्लेयर यूज करण्यात आलेला. शेवटचा चेंडू रन घेतलेला नाहीये म्हणजे हा देखील आलेला डॉट चेंडू. ओव्हर नंबर 6 देखील झालेला. पूर्ण 6 ओव्हर मध्ये संघाने जिमी इलेव्हन आतापर्यंत बनवलं 53 धावा. 12 बॉलचा खेळ आता बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 44ची गरज. नेट बोर्ड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जिमी इलेव्हन संघाला 12 चेंडूंमध्ये विजयासाठी कुठून काढायच्यात धावा 44.
नका प्लीज एकत्रित येऊ नका. टीम कॅप्टन आयकॉन आलोक दुबे अँड कंपनी ताबडतोब फिल्डिंग सेट करून घ्या. 12 चेंडूंमध्ये 44 वाचवायच्या जिंकण्यासाठी जय बजरंग बली निशांत 11 या टीमला. बघूयात इथून काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल की मांडा प्रीमियर लीगचा या ओपनिंग सामना नावी करेल जय बजरंग बली निशांत 11 हा संघ. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. 8 ओव्हरची पुढची देखील लढत आपल्याला एन्जॉय करायला मिळणार आहे. 2 पहिले पॉवर प्लेचे षटक, 6 ओव्हरच्या आतमध्ये बॅट्समनसाठी बॅटिंग पॉवर प्ले, चॉईस बॅटिंग पॉवर प्ले आणि त्या 7व्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले. 8-8 षटकांचे सामने मांडा प्रीमियर लीगच्या वतीने. प्रथमतच आम्ही कुठल्या तरी लीगमध्ये 8 ओव्हरच्या मॅचेस पाहत आहोत. 7वं षटक 12 चेंडूंमध्ये 44. अजय आलेत. पहिला चेंडू विशालसाठी वेगवान टाकण्यात आलेला डॉट बॉल. 8 ओव्हरच्या मॅचेस मध्ये बरेचसे चेंडू विशालच्या वाट्यामध्ये आले. एक षटकार वगळता विशाल तेवढी काहीशी किफायतशीर कामगिरी करू शकलेला नाहीये. सनग्लासेस कदाचित रिफ्लेक्ट होत असताना. पहिला चेंडू डॉटने सुरुवात केलेली अजय. अजय तयार. होल ऑफ करायचा होता व पिच होता मिस केलेला. भरपूर काळचे विकेट वरती राहिलेला विशालला अजून तरी सूर गवसत नाहीये. डॉट बॉल. श्रीकांतनं 2 षटकांचा स्पेल टाकला. अविनाशनं 2 षटकांचा स्पेल कंप्लीट केला आणि आता अजय स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेले. 7वं षटक सुरू. 8 षटकांच्या मॅचेस 12 मध्ये 44 करायचे होते. 2 डॉट फेकलेले. 10 चेंडूंमध्ये आता 44 करायचे. लॉफ करतात पाठीमागे पकडली जेल फलंदाज बाद. जिमी 11 संघाला 53 ला 6वा गडी बाद. स्वप्नील आलेले नवीन फलंदाज. 6 गडी ओव्हरऑल बाद झालेले. 8व्या क्रमांकाचे खेळाडू स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करतात ओ पिचला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. हे फटके कदाचित सुरुवातीला गरजेचे होते. ठोकला षटकार. रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. बघूयात या मॅचचा रंग इतरून बदलेल का. स्वप्नीलनं आलेला षटकार ठोकलेला. 12 चेंडूंमध्ये 44 करायच्या होत्या. पहिले 3 बॉल डॉट आले. 3ऱ्या बॉलवरती विकेट येत. 4थ्या बॉलवरती षटकार आला. 36 टू विन. 9 चेंडूंमध्ये कोलाते चेंडू सरळ खेळतात. मिड ऑफ ला बीट करून लॉंग ऑफ मध्ये चाललेला चेंडू. फक्त एक सिंगल या चेंडूवरती मिळते. या 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60 या धावसंख्येवरती. विजयासाठी विचार केला तर उर्वरित चेंडू बाकी राहतो या ओव्हर मधील शेवटचा अंतिम म्हणजे 7 बॉलचा खेळ बाकी. 7 मध्ये 35. 7 मध्ये 37 करायचे होते. शेवटचा बॉल डॉट आला. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 37चं इक्वेशन. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्री साई एंटरप्राइजेस मांडा अर्थातच संघाचे प्रमुख संघ मालक रामाशंकरजी गुप्ता साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचा आयकॉन निखिलजी रसाल यांचा देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. आम्ही दोघांना विनंती करत आहोत की आपण यावं सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती आपण व्हीआयपी डॅश मध्ये येऊन आसन ग्रहण करावं. कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसेल आणि त्याच्यासाठीच ते या मॅचचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की उद्याच्या दिवसांमध्ये आपला संघाचा पहिला सामना त्याचाच आढावा घेण्यासाठी उपस्थित आहे दोन्ही मान्यवर. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 चेंडूंमध्ये 37चं इक्वेशन. चला अधिकचा वेळ घेऊ नका. 6 चेंडूंमध्ये 37. नेक्स्ट मॅच मध्ये 2 ताकदवर संघ इन ऍक्शन. रेड
डेव्हिल्स डिंगडॉंग बनाम हरिओम मांडाम. रेड डेव्हिल्स संघानं टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. 70 पर्यंत रोखू असा कडक चॅलेंज देण्यात आलेला. रेड डेव्हिल्स कॅप्टन कमिटमेंट दिलेली. अंतिम षटक. लुव फुल टॉस होता, मिस केलेला चेंडू डॉट बॉल 6 मध्ये 37. अंतिम षटकामध्ये शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू डॉटनं सुरुवात. बोलत या कमी गतीने टाकला. जेवढ्या कमी गतीने टाकला तेवढा वेगाने बॅट फिरवली होती. वाईड बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू वळण घेतोय. पहिला बॉल डॉटनं सुरुवात केली. व्हाईट बॉल आलेला. आलोक दुबे आता स्टँडच्या क्लोज आलेले. ऑफ करता जरूर. प्रोटेक्शन डीप मध्ये ठेवण्यात आलेला. एक पहिली कंप्लीट सेकंडचा कॉल. लीग स्टेजच्या मॅचेस आपण कळवत आहोत. पहिला दोन्ही संघांच्या मॅचेस 8-8 षटकांचे. 2 धावा या बॉलवरती मिळतात. पहिला चेंडू डॉट आला. दुसरा बॉल वाईड फेकला जरूर. पुन्हा दुसरा चेंडू टाकला. या दुसऱ्या बॉलमध्ये या 2 धावा येत असताना विजयासाठी 34 करायच्या. फुल टॉस ऑन साइडला. खेळाडू उपस्थित. वट अँड वॉचची भूमिका घेत असताना फक्त सिंगल. सामना जवळपास दूर निघून चाललेला. जय बजरंगबली निशांत 11 संघाने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, खास करून 2 षटकांचे स्पेल ठोकणारे टाकणारे गोलंदाज कुठेतरी प्रामुख्याची कामगिरी करून गेलेले. त्या कारणास्तव औपचारिकता फॉर्मॅलिटी कंप्लीट करत असताना खोलात चेंडू ऑन साइडला टर्न करतात. मिसफील्ड झालेले पाठीमागे. नाही थांबते चेंडू. आउटफील्ड फास्ट निघून चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. बोलते या एज लागलेले पाठीमागे. चांगले फिल्डिंग. दाव्यासाठी निघाले दोन्ही फलंदाज. 1 रन जरूर मिळेल. जवळपास सामना औपचारिकता शिल्लक. 97चं टार्गेट चेस डाऊन करायचं होतं. सुरुवात जी पाहिजे होती पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये ती मिळून दिलेली नाही दोन्ही गोलंदाजाने. त्या कारणास्तव जिमी इलेव्हन संघ सुरुवातीला थोडासा बॅकफूट पासून केलेली सुरुवात आणि कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबू शकलेला नाहीये. कुठलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करू शकलेला नाहीये. कारणास्तव शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला सामना. शुभम होता अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. आणि मांडा प्रीमियर लीग सीझन 4 पहिला सामन्याचा डाव इथून अटपला. जिमी 11 बनाम जय बजरंगबली निशांत 11 या 2 संघांमध्ये सामना पहिल्या डावामध्ये बनवल्या होत्या. 96 जिमी 11 संघाच्या विरोधामध्ये. तेच टार्गेट चेस करण्यासाठी जिमी 11 संघ थोडासा अपयशी ठरलेला. अभिनंदन सामना इथून जिंकलेला जय बजरंगबली निशांत 11 या टीमनं. आणि नक्कीच पहिला उद्घाटनाचा सामना त्याने सुरुवात आपल्या स्पर्धेची चांगली मिळवून दिलेली आहे.